विरोधामध्ये कुरडू गावामध्ये प्रशासनाने केलेली कारवाई ही नियमाच्या नुसारच होती असं जिल्हाधिकारी कार्यालयाने आता स्पष्ट केलंय। मुरुम उपसासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती। ज्या 2 रस्त्यांसाठी मुरुम उपसा सुरू होता असं सांगितलं जातंय त्या रस्त्यांच्या वर्क ऑर्डरची मुदत आधीच संपलेली होती। गावामधल्या तलावातून सार्वजनिक कामासाठी जरी मुरुम उपसा करायचा असेल तरी सुद्धा त्यासाठी तहसीलदारांची परवानगी घेणं आवश्यक असतं। मात्र कुरडू गावामध्ये झालेला मुरुम उपसा याच्या प्रकरणामध्ये कोणत्याही पद्धतीची परवानगी घेण्यात आलेली नव्हती असं आता प्राथमिक चौकशीमधून समोर आलंय। तर सोलापूरमधल्या कुरडू गावामधलं मुरुम उपशाचं प्रकरण सध्या देशभरामध्ये गाजतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यामधल्या फोनवरच्या संवादाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि याच प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून अंजना कृष्णा यांची चूक आहे असा दावा करण्यात आला होता। आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी या गावामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केलाय। पोलीस वेळेवरती आले नसते तर तिथे मोठा अनर्थ अटळ होता असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय।